नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मी आहे डॉक्टर अभि. मी माझी डॉक्टरल डिग्री केली आहे मशीन लर्निंगमध्ये. मी माझं मास्टर्स केलं आहे कम्प्युटर सायन्समध्ये अमेरिकेमधून आणि मला 12+ वर्षाचं वर्क एक्सपिरियन्स आहे. त्यात लास्टचे 7 वर्ष मी डेटा स्पेसमध्ये रिसर्च करते. तर आजच्या व्हिडिओमध्ये गाईस आपण एक इम्पोर्टंट गोष्ट बघणार आहोत. ते म्हणजे डेटा सायन्सचा रोडमॅप काय आहे? 2026 मध्ये जर तुम्ही प्लॅन करतायत डेटा सायन्समध्ये एंट्री घ्यायला, तर तुम्ही नक्की काय अभ्यास करायला पाहिजे आणि कुठून अभ्यास करायला पाहिजे? तर सगळे फ्री रिसोर्सेस मी तुमच्यासाठी घेऊन आले या व्हिडिओवर. तर डेटा सायन्स म्हणजे नक्की काय ते आपण पहिले समजूया. तर आपल्याकडे डेटा एनालिटिक्सची फील्ड पण आहे, डेटा सायन्सची पण फील्ड आहे. तर दोघांमध्ये ॲक्चुअल फरक काय आहे ते आपण पहिले समजूया. तर डेटा एनालिस्ट काय करतो माहिती आहे का? जी गोष्ट घडून झाली आहे, त्याच्यावर डेटा कलेक्ट करून त्यामधून इन्साइट्स शोधणं आणि डिसिजन्स देणं कंपनीला. म्हणजे जे झालंय, झालेल्या गोष्टीवरून इन्साइट्स काढून घेणं. इन्साइट्स म्हणजे त्या डेटामधून पॅटर्न शोधणं वगैरे वगैरे. आणि डेटा सायंटिस्ट नक्की काय करतो माहिती आहे का? जी गोष्ट घडून झालेली नाहीये, म्हणजे फ्युचर. तर डेटा सायंटिस्ट फ्युचर प्रेडिक्ट करतो. म्हणजे तुमच्या कंपनीचा ज्योतिषी म्हणजे एक डेटा सायंटिस्ट. तर जर का तुम्ही डेटा सायंटिस्ट बनायला इच्छित आहेत, तर बेसिकली तुम्हाला फ्युचर प्रेडिक्ट करायचं आहे ॲज अ डेटा सायंटिस्ट. तर हे ज्योतिषी बनायला काय-काय स्किल्स तुम्हाला शिकायला लागतील, ते आपण बघूयात. तर हा जो मी रोडमॅप बनवलाय, ह्याच्यात मी 3 पार्ट्स केले आहेत. एक आहे ॲब्सोल्यूट मस्ट हॅव स्किल्स म्हणजे ही स्किल्स तर तुमच्याकडे असायलाच पाहिजे इन ऑर्डर टू बिकम अ डेटा सायंटिस्ट. तर त्याच्यात पहिली स्किल आहे मॅथ्स अँड स्टॅट्स. तर जेव्हा तुमच्याकडे डेटा येतो, ठीक आहे, तुम्हाला त्याच्यामधून पॅटर्न्स शोधायचे. ते पॅटर्न्स तुम्ही कसे शोधणार? मशीन लर्निंगने. ते आपण पुढे बघूयात. पण ते मशीन लर्निंगच्या आतमधले आउटपुट्स तुम्हाला कळायला पाहिजे. ठीक आहे. जे मशीन लर्निंग मॉडेल्स तुम्हाला आउटपुट देणार, त्याचा आउटपुटचं नक्की मीनिंग काय आहे ते तुम्हाला कळायला पाहिजे आणि म्हणून म्हणून तुम्हाला मॅथ्स शिकायचं आहे. मॅथ्समध्ये नेमके काय टॉपिक्स तुम्हाला शिकायचे आहेत, हे मी लिस्ट डाउन केले आहेत. ते टॉपिक्स तुम्हाला शिकायचे आहेत. आणि याच्यात बघा प्रूफ्स आणि डेरिव्हेशन्स इम्पोर्टंट नाहीये. ठीक आहे. पण तुम्हाला समजायला पाहिजे, की हे सगळे कॉन्सेप्ट्स ॲक्चुअली काय आहे? आणि हे कॉन्सेप्ट्स कुठून शिकायची त्याची मी लिंक तुम्हाला दिली आहे. या लिंकमध्ये जाऊन तुम्हाला खूप सारे मॅथ्सचे टॉपिक दिसतील. ठीक आहे. पण त्याच्यातनं नेमके तुम्हाला हेच टॉपिक्स करून घ्यायचे आहेत. ठीक आहे. आणि मला मराठीमध्ये तेवढे चांगले व्हिडिओज नाही भेटलेत म्हणून मी हिंदीमध्ये तुम्हाला हे लिंक्स दिलेत, हिंदीचे रिसोर्सेस दिलेत आणि लवकरच या चॅनलवर मी व्हिडिओज बनवायला सुरुवात करणार मशीन लर्निंग आणि डेटा एनालिटिक्स, डेटा सायन्स आणि डेटा एनालिटिक्सचे. तर सध्या चांगले व्हिडिओज नाही आहेत मराठीमध्ये म्हणून मी हिंदीचे लिंक्स तुम्हाला दिलेत. मग दुसरी गोष्ट जी तुम्हाला शिकायला लागेल ती आहे पायथन. आता पायथन काय आहे? पायथन एक प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. तर मी तुम्हाला काय बोलले डेटा सायंटिस्ट काय असतो? जो प्रेडिक्शन्स करतो. तर प्रेडिक्शन्स करायला त्याला खूप सारा डेटा बरोबर खेळायला यायला पाहिजे. आता खेळण्यासाठी एक टूल पाहिजे ना आपल्याला. तो टूल काय आहे? पायथन आहे. पायथन आणि पायथन एक खूपच इम्पोर्टंट प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. जर तुम्हाला ही स्किल नाहीये, तर बघा मी इथे लिहिलंय, इफ यू लॅक दिस रिजेक्टेड अर्ली. म्हणजे तुम्हाला ते इंटरव्ह्यूमध्ये कन्सिडर नाही करणार, इफ तुम्हाला पायथन येत नाहीये तर. तर पायथनमध्ये हे सगळे स्किल्स तुम्हाला शिकायचे आहेत. कुठून शिकायचे आहेत? मी इथे लिंक दिलेली आहे तुम्हाला. मग एस-क्यू-एल. ठीक आहे. आता एस-क्यू-एल काय काम करतो? पूर्ण मोठ्या डेटामधून जर का तुम्हाला काय हवंय, छोटीशी गोष्ट एक तुम्हाला हवी आहे, तर ती गोष्ट तुम्हाला कोण देणार? एस-क्यू-एल काढून दे. ठीक आहे. एस-क्यू-एल काढून दे. तर तुम्हाला जर डाऊट असेल, की आम्ही पायथन शिकतोय, पायथनने आम्ही डेटा शोधून काढू शकतो, तर खरं आहे, तुम्ही पायथनने डेटा शोधून काढू शकता. पण जे मोठ्या कंपनीजचे डेटाबेस असतात, त्याच्यावर एस-क्यू-एल चांगलं काम करतं. आणि फास्ट काम करतं. म्हणून तुम्हाला एस-क्यू-एल शिकणंही गरजेचं आहे. आणि एस-क्यू-एल तुम्ही कुठून शिकू शकता? मी इथे लिंक दिली आहे.
ठीक आहे. आणि सर्वात इम्पोर्टंट एस-क्यू-एल फेल्युअर इज इंटरव्ह्यू ओव्हर. म्हणजे तुम्ही जर एस-क्यू-एल मध्ये फेल झालात तुमच्या इंटरव्ह्यूमध्ये तर तुम्हाला ते पुढे म्हणजे तुमच्याबरोबर बोलणार सुद्धा नाहीत. तर एस-क्यू-एल तेवढं इम्पोर्टंट आहे. हे सगळे टॉपिक्स तुम्हाला करायचे आहेत. कुठून करायचे आहेत? इथून करायचे. मग आता सर्वात इम्पोर्टंट डेटा सायन्सचा जो हार्ट आहे दॅट इज मशीन लर्निंग. मशीन लर्निंग तुम्हाला शिकायचं आहे. आता मशीन लर्निंग काय असतं? मशीन लर्निंग म्हणजे एक मशीन माणसासारखं अभ्यास करतो. तर मशीन एक माणसासारखा अभ्यास करतोय तर इमॅजिन करा की जेव्हा मुलं लहान असतात, तेव्हा तुम्ही त्यांना कसे शिकवता? जर का तुम्हाला त्यांना शिकवायचं आहे की बाबा हा ॲपल आहे आणि हा ऑरेंज आहे. ठीक आहे. तर तुम्ही कशी शिकवता? तुम्ही पहिला त्याला ॲपल दाखवता आणि सांगता की बाबा हे ॲपल. तुम्ही त्याला ऑरेंज दाखवता आणि त्याला सांगता की बाबा हे ऑरेंज आहे. मग न दाखवता तुम्ही चेक करता की त्याला कळते की नाही. मग तुम्ही एकदा ॲपल दाखवाल आणि त्याला विचाराल की हे काय आहे? ॲपल आहे की ऑरेंज आहे? आणि तो तुम्हाला खरं सांगेल की ते ॲपल आहे की ऑरेंज आहे. तर जसं तुम्ही मुलांना शिकवता, तसं तुम्हाला मशीनला शिकवायचं आहे ही सगळी गोष्ट. ठीक आहे. दॅट इज कॉल्ड ॲज मशीन लर्निंग. तर मशीन लर्निंगमध्ये हे सगळे अल्गोरिदम्स तुम्हाला शिकायचे आहे. आणि बघा, हे जेव्हा तुम्ही कराल तेव्हा तुम्हाला कळेल की ह्याच्यात खूप सारं मॅथेमॅटिक्स आहे. तर हे फक्त बघून मी जेवढे पण गोष्ट तुम्हाला सांगते एस-क्यू-एल, पायथन, मशीन लर्निंग फक्त तुम्ही व्हिडिओज बघितले ना, तर तुम्ही मास्टरी नाही घेऊ शकणार त्याच्यात. तर तुम्हाला कोणाला तरी एक्सप्लेन करायला लागेल ते. आणि कोण जर तुमच्याकडे नसेल एक्सप्लेन करायला, तर तुम्ही स्वतःला एक्सप्लेन करा. जोपर्यंत तुम्ही स्वतःला एक्सप्लेन करू शकत नाही, तोपर्यंत तुम्ही त्या स्किलवर मास्टरी घेऊ शकत नाही. तर एकदा का तुम्ही एक स्किल शिकली, तर ट्राय टू एक्सप्लेन युअरसेल्फ. जर का कोणी नसेल तुमच्याकडे एक्सप्लेन करायला, तर तुम्ही स्वतःला एक्सप्लेन आणि जेव्हा तुम्ही स्वतःला एक्सप्लेन करू शकता, तेव्हा तुमची ती स्किल नक्की चांगली तयार झालेली आहे. आणि मशीन लर्निंग तुम्ही कुठून शिकाल? ह्या लिंकमधून. आणि ही जी लिंक आहे, ठीक आहे, मी तुम्हाला दाखवते की ही लिंक कोणाची आहे. तर ही लिंक आहे क्रिश नाईक, ठीक आहे. आणि ही इज म्हणजे मला ह्याचे व्हिडिओज खूपच आवडतात आणि हे व्हिडिओज त्यांनी हिंदीमध्ये बनवले. मशीन लर्निंग हिंदीमध्ये शिकवली. तर ह्याच्या चॅनलवर तुम्ही जाल, तर तुम्ही पूर्ण डेटा सायन्स शिकू शकता, ठीक आहे. पण मी तरीही जे मला चांगले वाटलेले एस-क्यू-एलसाठी, पायथनसाठी ते मी वेगळे-वेगळे तुम्हाला प्लेलिस्ट सजेस्ट केले. पण ह्याच चॅनलवर जर तुम्ही सगळं केलं तरीही चालेल, ठीक आहे. तर दॅट वॉज अबाउट मशीन लर्निंग, ठीक आहे. मशीन लर्निंग तुम्हाला तिकडून शिकायचंय. मग सर्वात इम्पोर्टंट ठीक आहे डेटा क्लीनिंग आणि ई डेटा क्लीनिंग आणि ई हे एक सर्वात इम्पोर्टंट पार्ट असतो मशीन लर्निंग. मशीन लर्निंगमध्ये तुम्ही काय करता? डेटाने तुम्ही प्रेडिक्शन्स काढता. चं तुम्ही प्रेडिक्शन्स काढता डेटाने. तर जेव्हा आपल्याकडे डेटा येतो तो सहसा क्लीन नसतो. तर आपल्याला तो क्लीन करायला यायला पाहिजे. तर डेटा क्लीनिंग तुम्हाला यायला पाहिजे. ठीक आहे आणि ई म्हणजे तो डेटा व्हिज्युअलाइज करायला तुम्हाला यायला पाहिजे. त्याला म्हणतात एक्सप्लोरेटरी डेटा एनालिसिस. तुम्हाला डेटामधून एक्सप्लोर करता यायला पाहिजे. ठीक आहे आणि मी इथे लिहिलंय दिस इज 70% ऑफ द रिअल डेटा सायन्स कुठून शिकायचं? इथं मी लिंक दिली आहे तुम्हाला. मग सर्वात इम्पॉर्टंट हे सगळं शिकून झालं, की तुमचं काम संपलेलं नाहीये. तुम्हाला यावर प्रोजेक्ट्स बनवावे लागतील आणि हे प्रोजेक्ट्स तुम्ही GitHubवर टाका, LinkedInवर टाका. मी ऑलरेडी या चॅनलवर GitHub आणि LinkedInचे व्हिडिओज बनवलेले आहेत. ते व्हिडिओज जाऊन बघा. तर तुम्हाला ॲक्टिव्ह राहायला लागेल. हे प्रोजेक्ट्स तुम्ही GitHubवर टाका, तुमच्या रिझ्यूमेवर टाका, की तुम्ही हे प्रोजेक्ट बनवले. कारण त्याने तुमची प्रोफाईल बाकी लोकांपासून चांगली दिसून येणार, स्टँड आउट होणार. कारण तुम्ही एकटे नाही आहात जे डेटा सायन्ससाठी अप्लाय करतायत. खूप सारे लोकं आहेत. तर आपल्याला असं पाहिजे की आपली प्रोफाईल खूप लोकांमधून चांगली दिसून यायला पाहिजे. तर त्याच्यासाठी तुम्हाला प्रोजेक्ट्स बनवावे लागतील आणि प्रोजेक्टची ही लिंक मी तुम्हाला दिलेली आहे. इथून तुम्ही प्रोजेक्ट शिकू शकता. डायरेक्ट प्रोजेक्टवर जाऊ नका, ओके. तुम्हाला काहीच कळणार नाही. तुम्ही म्हणणार की मी शॉर्टकट मारतो, मी डायरेक्ट प्रोजेक्ट शिकून घेतो. नो, तुम्हाला स्टेप बाय स्टेप शिकायचं आहे. आता ह्याच्यातनं स्टेप बाय स्टेप शिकताना तुम्ही पायथन पहिले शिकलात आणि नंतर मॅथ शिकलात तर चालेल. ठीक आहे.
पण प्रोजेक्ट्स तुम्हाला एंडमध्येच करायचे आहेत. सगळं शिकून मग तुम्ही प्रोजेक्ट्स करा. तर हे सगळे ना मस्ट हॅव स्किल्स होते. जे मी सांगितले ते कंपल्सरी स्किल्स. हे तर यायलाच पाहिजे. आता हे झाले की गुड टू हॅव स्किल्स. म्हणजे जर का तुम्हाला ते ऑलरेडी येत असेल, तर गुड टू हॅव स्किल्स काय आहे? पॉवर BI, टॅब्लू, डॅशबोर्ड्स, इनसाइट नरेशन. म्हणजे जे तुम्ही व्हिज्युअलाइज केलं त्याला तुम्हाला कम्युनिकेट करायला यायला पाहिजे. मग नेक्स्ट स्किल आहे एक्सप्लेनेबल एआय. आता एक्सप्लेनेबल एआय काय आहे? जेव्हा मशीन लर्निंग मॉडेलनी तुम्हाला काही प्रेडिक्शन्स दिले, तर तुम्हाला त्याच्या मागचा रिझनही कळायला पाहिजे ना, की बाबा का नक्की प्रेडिक्शन हा का दिलाय? तर जेव्हा तुम्ही ज्योतिषीकडे जाता तेव्हा आपण त्यांना विचारत नाही, की तुम्ही हा प्रेडिक्शन का दिलाय? पण जेव्हा आपण मशीन लर्निंगने काही प्रेडिक्शन्स घेतोय, तर मशीन लर्निंग मॉडेलला हे सांगणं गरजेचं आहे, की बाबा तुम्ही प्रेडिक्शन दिलंय तर कशाला दिलंय? तर ते शिकायला तुम्हाला एक्सप्लेनेबल एआय शिकायला लागेल. मग जे काही तुम्ही प्रोजेक्ट्स बनवले, मशीन लर्निंगचे प्रोजेक्ट्स बनवले, ते तुम्हाला डिप्लॉयही करता यायला पाहिजे. डिप्लॉय करणं म्हणजे नक्की काय? ते एक चांगल्या वेबसाईटमध्ये दाखवून देणार लोकांना, करून दुसरी लोकंही तुमचे मॉडेल वापरू शकणार. तर ते स्किल ही इम्पोर्टंट आहे. तर ते डिप्लॉयमेंट बेसिक्स तुम्हाला शिकायला लागेल. मग जेन एआय फंडामेंटल्स. जेन एआय म्हणजे ChatGPT. आता ChatGPT कसं काम करतं, त्याचं मागचं मॅथेमॅटिक्स कसं आहे, ते एवढं डेप्थमध्ये नाही जायचंय. एवढे टॉपिक्स तुम्हाला कळायला पाहिजे, की ChatGPT, परप्लेक्सिटी हे सगळं कसं काम करतं. ठीक आहे, तर ते आहे गुड टू हॅव स्किल्स. ठीक आहे, मस्ट हॅव स्किल्स नाहीत, हे गुड टू हॅव स्किल्स आहे. आता रोल स्पेसिफिक स्किल्स. कुठले जेडी तुम्ही बघाल तर स्पेसिफिकली ते डीप लर्निंग विचारताय. आता डीप लर्निंग काय? मशीन लर्निंगचा पप्पा म्हणजे डीप लर्निंग. ठीक आहे. तर ते डीप लर्निंग तुम्हाला शिकायला लागेल. बिग डेटा, ML ऑप्स, एडवान्स्ड मॅथेमॅटिक्स, डोमेन नॉलेज. तर मी सध्या तुम्हाला काय सांगेन, की तुम्ही आधी मस्ट हॅव स्किल्सवर फोकस करा. एकदा का तुमचं मस्ट हॅव स्किल झालं, तुम्ही गुड टू हॅववर या आणि गुड टू हॅव झालं, की नंतर तुम्ही या सगळ्या स्किल्सवर या. आता एक चांगलं ट्रूथ आहे, की हायरिंग मॅनेजर्स डोंट वॉन्ट एव्हरीथिंग, दे वॉन्ट इनफ प्लस डेप्थ. जे हायरिंग मॅनेजर्स असतात, ते हे नाही बघतायत की तुम्हाला सगळं येतंय. ते काय बघतायत, की जर का तुम्हाला एक टॉपिक येतोय, तर तो डेप्थमध्ये येतोय का? तर त्याच्या डेप्थमध्ये शिरा. एक टॉपिक जर तुम्ही करताय, तर त्याच्या डेप्थमध्ये शिरा. तर अ कॅन्डिडेट विथ स्ट्राँग SQL, स्ट्राँग ML इंट्युशन. ML म्हणजे मशीन लर्निंग इंट्युशन. इंट्युशन म्हणजे काय? जर का तुम्ही कुठले अल्गोरिदम्स लर्न करतायत, तर त्या अल्गोरिदम्सच्या मागचं सगळं मॅथेमॅटिक्स तुम्हाला कळायला पाहिजे. ठीक आहे. 2 गुड प्रोजेक्ट्स. ॲट लीस्ट 2 गुड प्रोजेक्ट्स म्हणते मी. ठीक आहे. ॲट लीस्ट 2 गुड प्रोजेक्ट्स. 2 पेक्षा जास्त असेल तरीही चालेल. ठीक आहे. तर ही होती माहिती डेटा सायन्स बद्दल गाईज. ठीक आहे. तर हे फ्री रिसोर्सेस मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकते तुमच्यासाठी. आणि ह्याच्या व्यतिरिक्त ठीक आहे, जर तुम्हाला एक स्ट्रक्चर्ड कोर्स हवा असेल डेटा सायन्सचा, तर करियर 247चा एक डेटा सायन्सचा कोर्स आहे, ज्याच्यात तुम्हाला ही सगळी गोष्ट शिकवली जाते. ठीक आहे, तुमच्याकडून प्रोजेक्ट्स बनवले जातात. त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला 3 सर्टिफिकेट्स भेटतात. ट्रिपल सर्टिफिकेट. ट्रिपल सर्टिफिकेट कुठले भेटतात? PwC. PwC ही बिग 4 कंपनी आहे, त्याचा एक सर्टिफिकेट भेटतो तुम्हाला. NASSCOMमधून एक सर्टिफिकेट भेटतो. करियर 247चा सर्टिफिकेट भेटतो. कारण PwCचं तुम्हाला सर्टिफिकेट भेटतोय, तुम्ही PwCचे प्रोजेक्टवर काम करणार आणि त्यांची लोकं येणार तुम्हाला शिकवायला. ठीक आहे. आणि इंडस्ट्री एक्सपर्ट्स जे काही तुम्हाला शिकवलं जाणार प्रोग्राममध्ये ते इंडस्ट्री एक्सपर्ट्स येऊन शिकवणार. तर ते इंडस्ट्री यूज केसेस तुम्हाला सतत सांगत राहणार. तुम्हाला प्लेसमेंट असिस्टन्स भेटणार ह्याच्या. आणि जर का तुम्हाला या प्रोग्राममध्ये इंटरेस्ट असेल तर ह्याची पण लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि कॉमेंटमध्ये तुम्हाला भेटणार आहे. जर का तुम्ही इथे डिस्काउंट कोड वापरला AM10 तर तुम्हाला 10% डिस्काउंट भेटणार या कोर्सवर. तर आय होप तुम्हाला ही माहिती आवडली असेल. जर का तुम्हाला ही माहिती आवडली आहे, तर नक्की व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांबरोबर नक्की शेअर करा आणि कॉमेंट करा जर का तुम्हाला काही प्रश्न असतील. थँक यू गाईज. थँक यू व्हेरी मच.